रहा अपडेट न्यूज। एसटी डिजिटल क्रांती चाळीसगाव बस स्थानकात एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाला सुरुवात। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एसटी प्रवास आता अधिक वेगवान, सुरक्षित आणि स्मार्ट होणार आहे। सवलतधारक प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात एनसीएमसी स्मार्ट कार्ड वितरणाला चाळीसगाव बस स्थानकात सुरुवात झाली आहे। यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी हे कार्ड अनिवार्य असणार आहे। महामंडळानं डिजिटल व्यवहाराला चालना देत कॅशलेस सुविधेला प्राधान्य दिलंय। सवलतींची अचूक नोंद, पारदर्शक प्रतिपूर्ती आणि रोखविरहित व्यवहार या सर्व सुविधा एकाच कार्डमध्ये उपलब्ध होणार आहेत। या प्रकल्पांसाठी NSDL पेमेंट्स बँक आणि एबिक्स कॅश यांच्यासाठी करार करण्यात आला आहे। कोणाला मिळणार कार्ड? महिला प्रवासी आधार कार्ड आवश्यक, ज्येष्ठ नागरिक व अमृत ज्येष्ठ नागरिक आधार कार्ड, दृष्टिहीन व दिव्यांग प्रवासी वैश्विक ओळखपत्र, विद्यार्थी सरळ क्रमांक आवश्यक, पत्रकार स्वातंत्र्य सैनिक पुरस्कार्थी व इतर सवलतधारक शासकीय प्रमाणपत्र। सदर कार्ड जारी करण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे। विद्यार्थ्यांचे कार्ड त्यांच्या सरळ क्रमांकाशी जोडलं जाईल। 199 मध्ये नवीन स्मार्ट कार्ड, नवीन रूपवे ऑन द गो प्रीपेड स्मार्ट कार्ड केवळ 199 मध्ये उपलब्ध आहे। कार्ड वॉलेटमध्ये कॅश किंवा UPI द्वारे रक्कम भरता येईल। सवलतीचं तिकीट केवळ कार्ड वॉलेटमधूनच दिलं जाणार आहे। कार्ड नसल्यास पूर्ण भाडे आकारले जाईल। कार्डवर आधारनुसार नाव व फोटो असतील। हे कार्ड रोख समतुल्य असून अहस्तांतरणीय आहे। हरवलेलं किंवा खराब झालेलं कार्ड सशुल्क पद्धतीनं बदलून दिलं जाईल। नोंदणीनंतर सुमारे 30 दिवसात कार्ड वितरण करण्यात येणार आहे। 3000हून अधिक एजंट नियुक्त। ज्येष्ठ नागरिक व महिलांच्या सोयीसाठी राज्यभरात 3000हून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत। चाळीसगाव बस स्थानकात नोंदणी व वितरण प्रक्रिया सुरू असून ग्रामीण भागातील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळणार आहे। डिजिटल युगात एसटीचा हा निर्णय म्हणजे परंपरागत प्रवास व्यवस्थेला आधुनिक स्पर्श देणारा महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। तिकीट हातात आणि सुट्ट्या पैशांची चिंता आता इतिहास जमा होणार असून एका स्मार्ट कार्डच्या स्पर्शाने प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक होणार आहे। अधिक माहितीसाठी चाळीसगाव बस स्थानकातील 5व्या आरक्षण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ब्युरो रिपोर्ट, मुराद पटेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.